आषाढी एकादशीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेलं दुसरं पंढरपूर या ठिकाणी पहाटेपासूनच वारकऱ्यांनी आणि भाविकांनी पांडुरंगाच्या दर्शनासाठी गर्दी केली। शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी सुद्धा पांडुरंगाचं दर्शन घेतलं। जनतेचं भलं व्हावं असं साकडं भुमरेंनी पांडुरंगाला घातलं। याच संदर्भात खासदार संदीपान भुमरे यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी संवाद साधला। आपण पाहूया। पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक भक्त येत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी काही राजकीय नेते सुद्धा येत आहेत। आता पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांच्या रांगेमध्ये या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे देखील दाखल झालेले आहेत। आपण त्यांना विचारूयात, प्रति पंढरपूर पांडुरंगाच्या दर्शनासाठी तुम्ही आलेला आहात, काय प्रतिक्रिया? प्रति पंढरपूर इथं आज आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी आलो। प्रत्येक वर्षी येण्याचा प्रयत्न करतो। यावर्षी आलेलो मी सर्व भाविकांना खासदार म्हणून सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आपल्या या प्रति पंढरपूरमध्ये विकासासाठी मी याच्या अगोदर सुद्धा 1 कोटी रुपये निधी दिलेला आहे आणि याच्यानंतर भाविकासाठी जे काही विकासासाठी निधी लागेल तो निधी मी आपला खासदार म्हणून त्यांना पांडुरंगा चरणी एकच मागणी करीन की शेतकऱ्याला भाविकांना सर्वांना सुखी ठेव, एवढंच मी पांडुरंग चरणी मागणी। आपण पाहताय पांडुरंगाच्या दर्शनासाठी स्वतः खासदार संदीपान भुमरे आलेले आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, प्रति पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।